सुरुवात ज्यावेळेला आपण वास्तुशांतीची करतो, यजमान ज्यावेळेला बसवतात त्यावेळेला पहिल्यांदा त्यांना गंध लावलं जातं, त्यावेळेला त्यांचं शरीर शुद्ध केलं जातं. शरीर शुद्ध करत असताना त्यांना पंचगव्य दिलं जातं. पंचगव्य दिल्यानंतर आपल्या कुलदेवतेला कुलस्वामिनीला विडा ठेवायला सांगितला असतो. ते झाल्यानंतर देवतेंचे आशीर्वाद घेतले जातात, सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जातात आणि कार्यक्रमाला सुरुवात होते. सुरुवात झाल्यानंतर त्या ठिकाणी मंगलाचरण केलं जातं. हे मंगलाचरण केल्यानंतर, मंगलाचरण म्हणजे काय, कुलदेवताय नमः, वास्तुपुरुषाय नमः, या सगळ्यांचं स्मरण केलं जातं आणि मग कार्यक्रमाला सुरुवात होते. सुरुवात झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या दिवशीचं पंचांग वाचलं जातं. जसं कॅलेंडरमध्ये तारीख आणि वार हे रोज बदलतं, त्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये पंचांग बदलत असतं. पंचांग म्हणजे काय, तर तिथी, वार, योग, नक्षत्र आणि करण त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केला जातो. आज सूर्य कोणत्या राशीला आहे, चंद्र कोणत्या राशीला आहे, गुरु कोणत्या राशीला आहे, मराठी महिना कोणता आहे, याला म्हणायचं पंचांग. मग हे पंचांग वाचल्यानंतर तुम्हाला यजमानांना संकल्प सांगितले जातात. मग हे संकल्प म्हणजे काय, तर आपण जे काही कार्य करत आहोत हे सांगणे म्हणजे संकल्प. प्रत्येक 100 किलोमीटरला तुमची भाषा बदलते, प्रत्येक 100 किलोमीटरला पद्धत बदलत असते, पण तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी देवतेंची भाषा ही संस्कृतच राहते. त्याच्यामुळे संकल्प करत असताना आपण संस्कृतमध्ये संकल्प करतो. व संस्कृतमध्ये संकल्प काय, तर मम. मम म्हणजे काय, तर मी. ज्याप्रमाणे मराठीमध्ये आपण मी म्हणतो त्याप्रमाणे संस्कृतमध्ये मम, मी माझ्या कुटुंबासहित, माझ्या परिवारासहित, माझ्या काही गोत्रामध्ये जन्म झाला आहे, काही कुळामध्ये जन्म झाला आहे, याचा सगळ्याचा उल्लेख करून त्या यजमानांचं आडनाव, त्यांचं गोत्र, त्यांचं देवक त्या ठिकाणी घेतलं जातं. हे केल्यानंतर जसं संकल्प, तुम्हाला एखादं सरकारी काम आहे, तुम्हाला एखादा अर्ज करावा लागतो त्या ठिकाणी की माझं हे नाव आहे, माझा हा मोबाईल नंबर आहे, त्याप्रमाणे देवालाही सांगावं लागतं संस्कृतमध्ये. तर मी माझ्या कामासाठी मी आज एक वास्तुशांत करत आहे, असा एक संकल्प आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो.